नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. काही महत्त्वाच्या वस्तू आपल्या घरात असणे आवश्यक आहे. श्रावण महिना सुरू झाला की व्रत, वैकल्य, सणवार यांची सुरुवात होते. तर काही महत्त्वाच्या वस्तू आपल्या घरात असणे आवश्यक आहे. या वस्तू आपल्या देवघरातल्या पूजेसाठी आवश्यक असतात. आपण स्वतःसाठी सोने, चांदी, कपडे खरेदी करतो, त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील देवांसाठी देखील काही वस्तू या महत्त्वाच्या असतात. या वस्तू आपल्या देवघरात पूजेमध्ये असणे खूप महत्त्वाचे मानले जाते. आपल्या शास्त्रामध्ये देवपूजेसाठी काही महत्त्वाच्या वस्तू आपल्या देवघरात असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण या वस्तू श्रावण महिना येण्या अगोदर किंवा श्रावण महिना सुरू झाल्यानंतर देखील तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. तर मैत्रिणींनो, कोणत्या 5 वस्तू आपल्या देवघरात देवपूजेमध्ये असणे आवश्यक आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच, परंतु देवघरामध्ये देखील काही महत्त्वाच्या वस्तू देव असणे देखील खूप महत्त्वाचे असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शिवशंकरांना विशेष असे महत्त्व आहे. त्यांच्यासाठी संपूर्ण श्रावण महिना समर्पित आहे. त्यांच्या पूजेसाठी किंवा त्यांचे अस्तित्व आपल्या घरात असणे आवश्यक आहे. भगवान शिवशंकरांची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरात किंवा आपल्या देवघरात सुद्धा नसते, तर आपण लिंग स्वरूपातच भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात शिवपिंड हे असणे आवश्यक आहे. तर ही शिवपिंड आपल्याला दगडाची असते, ती घेतली तरी चालते, किंवा तुम्हाला पितळेची घेणे शक्य असेल तर पितळेची घेऊ शकता, किंवा पंचधातूची सुद्धा शिवपिंड मिळते, ती सुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्ही पारस शिवलिंग घेणार असाल तरी देखील चालेल. पारा आणि चांदी या धातूपासून ही पारस शिवपिंड बनवलेली असते. पारस शिवलिंग हे अतिशय प्रभावी आहे. पारस शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. सर्व प्रकारच्या तंत्रमंत्राचे नकारात्मक प्रभाव देखील दूर होतात. महाकाल आणि महाकाली स्वतः पारस शिवलिंगाच्या उपासकाचे रक्षण करतात. श्रावण महिन्यात पारस शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते. पारस शिवलिंग आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्याने, त्याची पूजा केल्याने व्यवसायामध्ये वृद्धी होते, आर्थिक समस्या दूर होतात. त्यामुळे आपण व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या देवघरात सुद्धा पारस शिवलिंग ठेवू शकतो. हे पारस शिवलिंग पारा आणि चांदीचे असल्यामुळे थोडे महाग असते. तुम्हाला आता हे घेणे शक्य नसेल तर तुम्ही दगडाचे मिळते ते घेऊ शकता, किंवा पितळेचे घेतले तरी चालेल. पण जर त्या शिवपिंडीवर भस्म लावलेले असेल तर त्या शिवपिंडीचा निमुळता भाग हा उत्तरेकडे आहे का हे बघून मगच घ्यायचं आहे. काही शिवपिंडीवर असे असते की आपण शिवपिंड ठेवल्यानंतर तो निमुळता भाग उत्तरेकडे होत नाही आणि त्यावर जे भस्म लावलेले असते त्याची बाजू पाठीमागे जाते. तर आपण हे शिवपिंड बघून घ्यायचं आहे की त्याचा निमुळता भाग उत्तरेकडे असावा आणि ती भस्म लावलेली बाजू पुढे असावी. अशा पद्धतीने आपण शिवपिंड घ्यायची आहे, किंवा त्याच्यावर जर भस्म लावले नसले तरी देखील चालते, परंतु आपल्याला निमुळता भाग हा उत्तरेकडे करून ठेवायचा असतो. त्याप्रमाणे आपण बघून शिवपिंड घ्यायची आहे. दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या देवघरामध्ये भगवान शिवशंकरांच्या पूजेमधील दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे रुद्रयंत्र. रुद्रयंत्र अतिशय प्रभावी आहे, आपल्या घरामध्ये असणे आवश्यक आहे. रुद्रयंत्रावर काही सेवा केल्याने आपल्या घरातील सुख, समृद्धी आणि शांतीमध्ये वाढ होते. त्याचबरोबर तुम्ही रुद्रयंत्रावर रुद्राभिषेकाची सेवा केली आणि त्याचे तीर्थ तर घरातील व्यक्तींनी, आजारी व्यक्तींनी, व्यसनी व्यक्तींनी घेतले तर त्यांच्या स्वभावामध्ये किंवा त्यांची व्यसने सुटण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपल्या घरामध्ये रुद्रयंत्र देखील असणे आवश्यक आहे. अगदी छोटे का असेना, पण आपल्या घरामध्ये रुद्रयंत्र देखील आपण खरेदी करायचं आहे. तुम्ही आत्ता खरेदी करू शकता, किंवा श्रावण महिन्यामध्ये सुरू झाल्यानंतर देखील तुम्ही एखाद्या सोमवारी रुद्रयंत्र आणून त्याची स्थापना आपल्या देवघरात करायची आहे. त्याचबरोबर रुद्रयंत्र घेतला की त्यासोबत रुद्राक्षाची माळ देखील घेणे आवश्यक आहे. ही रुद्राक्षाची माळ रुद्रयंत्राच्या भोवती आपण गुंडाळून ठेवायची आहे. आणि आपण भगवान शिवशंकरांच्या कोणत्याही सेवा करताना शिवाष्टोत्तर नामावली किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करताना आपण रुद्राक्षाच्या माळेवर केला तरी चालेल. भगवान शिवशंकरांच्या पूजेतील महत्त्वाची आणि प्रभावी सेवा म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण. जर तुमच्याकडे शिवलीलामृत ग्रंथ नसेल तर तुम्ही आजच शिवलीलामृत ग्रंथ आणायचा आहे आणि श्रावण महिन्यामध्ये त्याचे अवश्य पारायण करायचे आहे. अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी वाढण्यासाठी, त्याचबरोबर आपली अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी, मुलामुलींची विवाह ठरण्यासाठी देखील शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये पारायण करण्यासाठी शिवलीलामृत ग्रंथ जरूर आणावा. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही महत्त्वाचे शुभ चिन्हे आहेत, तर ती देखील आपण या श्रावण महिन्यामध्ये खरेदी करून घरी आणायचे आहेत. स्वस्तिक, ओम, त्रिशूळ अशा या चिन्हांचे स्टिकर मिळतात, ते देखील
ते देखील आपण खरेदी करून आणायचं आहे आणि ते आपल्या मुख्य दरवाजावर लावायचे आहेत. देवपूजेमध्ये तांब्या पितळेच्या भांड्यांना विशेष महत्त्व आहे. तर आपण भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी तांब्याचा एखादा तांब्या आणला, अगदी छोटा आणला तरी चालतो, अभिषेक करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करण्यासाठी रुद्राभिषेकाचे पात्र मिळते, स्टँड मिळते, त्याच्यासोबत एक छोटासा तांब्या मिळतो. तर हे स्टँड तुम्ही जरूर आणावे आणि त्यावर रुद्राभिषेकाची सेवा करावी. अतिशय प्रभावी सेवा आहे. आपण ज्यावेळी रुद्रपठण करत असतो त्याच वेळेला आपल्या शिवपिंडीवर जल अर्पण करायचे असते. हे दोन्ही कामे एकदम होत नाहीत. तर आपण असे स्टँड आणले आणि रुद्राभिषेक केला तर आपल्याला खूपच सोपे जाते. त्यामुळे आपण असे स्टँड जरूर आणावे. अगदी 350-400 रुपयेपर्यंत मिळते, तर ते आणले तरी देखील चालेल. श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानण्यात येतो. तर आपल्या देवपूजेमध्ये लागणाऱ्या काही वस्तू असतील, आपल्याकडे नसतील, आपल्या देवघरामध्ये काही देव महत्त्वाचे आपल्या घरात असणे आवश्यक आहे. गणपती बाप्पांची मूर्ती, शिवपिंड, कुलदैवत आणि कुलदेवीचा टाक हे देव आपल्या देवघरात असणे आवश्यक आहे. तर आपण आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे नसतील तर या वस्तू जरूर आणायच्या आहेत. आपल्याला या वस्तू एकदाच खरेदी करायच्या असतात, सारख्या खरेदी करायचे नसतात, परंतु आपल्या देवघरात या वस्तू असणे आवश्यक आहे. तर आवर्जून आपण श्रावण महिन्यामध्ये या वस्तू जरूर आणायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला आणखीनही काही ग्रंथ किंवा देवपूजेच्या वस्तू आणायच्या असतील तर तुम्ही आणू शकता. तर मैत्रिणींनो, श्रावण महिना हा अतिशय धार्मिक आणि पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपण जास्तीत भगवान शिवशंकरांच्या सेवा करायच्या आहेत. भगवान शिवशंकरांची जी व्यक्ती सेवा करते ती नक्कीच श्रीमंत असते. आपण याचा अनुभव नक्कीच घ्या. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.